येऊन आवाज येतो नाही. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं रिलॅक्स. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. हृदय थांबूया. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीचे ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. करूया नमोमुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. स्वागत आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. करूया मेरुदंड वक्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून करूया. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत कमरेत पुढे झुका. श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूने खाली वळून कपाळ जमिनीकडे. थोडीशी डायनॅमिक हालचाल. पुन्हा श्वास घेत सुरुवात करूया. 1 पुढे, 2 मागे, 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. उजवा पाय सरळ करायचा. आणि ही स्मृती विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे झुकूया. पुन्हा श्वास घेत वर
आणि श्वास सोडत डाव्या बाजूने खाली वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय आपला सरळ बसेल. करतो 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय समोर, हात मागे, पाठीचा कणा सरळ. फक्त पावलांच्या चवड्याच्या भागामध्ये थोडीशी हालचाल करूया. पायाची बोटं फोल्ड करायचे, ओपन करायचे, फोल्ड करायचे, ओपन करायचे. फक्त चवड्याचा भाग म्हणजेच पायाची बोटं फोल्ड करायची, ओपन, फोल्ड, ओपन, फोल्ड, ओपन, फोल्ड, ओपन. आणि आता अँकल मधून पाऊल एकदा खाली न्यायचे जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर, जमिनीकडे वर, बरोबर, जमिनीकडे वर. रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. थांबायचं आहे आणि बटरफ्लाय सारखी स्थिती, दोन्ही पावलं जोडून घ्यायची. हात समोर, हात समोर. आता हातांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे, रिलॅक्स करायची. ताण द्यायचा आहे, रिलॅक्स, ताण, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. बरोबर. आता हाताचे तळवे जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर, जमिनीकडे वर, बरोबर, जमिनीकडे वर. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर. आणि आता हाताचा पंजा जो आहे मनगटापासून एकदा उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. गाडीचे वायपर जशी फिरतात तशी कृती. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. पुन्हा हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला. जास्तीत जास्त बोटांमध्ये स्ट्रेच द्या, अंगठा हातमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट मुठ वळून घ्या आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हाताची बोट ओपन करा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला जाऊ दे आणि दोन्ही हात फोल्ड करा. हातांची बोटं खांद्यावर, दोन्ही समोरून कोपरं जॉईन करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2. बरोबर. 3. कृती थांबवायची. आता आपल्या हाताची पकड पावलांच्या इथे आणि इथे थोडा वेळ विश्रांती घ्या. डोळे बंद. जागेपासून गुडघ्यापर्यंत आलेला ताण, त्याकडे लक्ष. एक सहज श्वास भरून घ्या, संपूर्ण श्वास सोडा. आणि आता डायनॅमिक हालचाल, बटरफ्लाय. गुडघे जास्तीत जास्त वर खाली, वर खाली. पाठीची आणि मानेची कमीत कमी हालचाल. बरोबर. वर खाली, अप अँड डाऊन. छान. कृती थांबूया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. मान मागे सैल सर सोडून द्या आणि एकदम रिलॅक्स. आज आपल्याला 3 नवीन आसनं पाहिजे. पहिला म्हणजे पश्चिमोत्तानासन, त्याला कॉम्प्लिमेंटरी पूर्वोत्तानासन आणि गोमुखासन. ही 3 नवीन आसनं पाहिजे. पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन याचे बाउंड्री इंडिकेशन असे आहे की ज्यांचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं, त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचा जास्त त्रास असेल, हृदयविकाराचा त्रास असेल, मायग्रेन, वर्टिगो किंवा डोक्यासंबंधी कुठलेही आजार म्हणजे डोकं दुखत असेल किंवा चष्मा जर आपल्याला जास्त नंबरचा असेल तर पुढे दुखणारी ही जी आसनं आहेत ही करणं टाळायचं आहे. कारण की इथे
जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा नकळत आपल्या डोक्याच्या दिशेने तर रक्तप्रवाह असतो, पण त्याचबरोबर डोळ्यांचे जे आपले स्नायू नाजूक असतात तिकडे सुद्धा एक्स्ट्रा ताण जातो. म्हणून हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, डोळ्यांचा जास्त नंबर असेल, कुठल्याही प्रकारचे विकार असतील, त्यांनी पुढे झुकणारी आसनं करायची नाही. त्यांच्यासाठी हे वर्ज्य आहे. त्याचे फायदे काय आहेत तर इथे आपल्या पोटावरती दाब येतो, त्यामुळे पचन संस्था आपली सुधारते. पाठीचा जो मणका आहे म्हणजे आपलं संपूर्ण शरीराचा जो डोलारा आहे तो आपल्या पाठीच्या कण्यावरती आधारलेला आहे. तो जर व्यवस्थित असेल तर आपण ताठ उभं राहू शकतो, ताठ बसू शकतो, व्यवस्थित चालू शकतो. पण हा पाठीचा कणा जर आपल्याला तिथे काही दुखापत असेल तर आपल्याला बरेचसे आजार होतात. ठीक आहे, आणि येऊ देत होते काय हरकत नाही. तर मेन आपल्याला हा पाठीचा कणा फ्लेक्सिबल राहतो जेव्हा आपण पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन ही दोन आसनं करतो त्यावेळी. तर आधी बघून घेऊया की ही आसनं कशी केली जातात आणि मग आपण एकत्रित करू. इथे आपल्याला पश्चिमोत्तानासन, इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे या प्रकारे. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या मांड्यांवर ठेवायचे. उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या मांडीवर. याच्या आधीचं जे बेसिक आसन आहे म्हणजे आपण जानु शिरासन पाहिलं होतं बरोबर, आणि आता आपण मेरुदंड वक्रासन केलं, ते सुद्धा फॉरवर्ड बेंडचंच होतं. म्हणून आता हे पश्चिमोत्तानासन बघूया. दोन्ही हात अशी मांड्यांवर ठेवायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपले हात पायांना घासत घासत कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हातांनी आपली पावलं पकडायचा प्रयत्न करायचा. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. आधी पुढे झुकायचं आणि मग कपाळ दोन्ही गुडघ्यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही करायचा. बघा या हातांची कोपरे जी आहेत ती जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. आधी कमरेतनं पुढे झुकायचं आणि मग कपाळ गुडघ्यांच्या दिशेने न्यायचं. आधीच कपाळ पुढे टेकवायला जाऊ नका. आधी कृती लक्षात घ्या आणि मग प्रयत्न करूया. आणि उलट सर करताना तिथल्या तिथेच सर. हे झालं आपलं पूर्वोत्तानासन. आणि आता याला कॉम्प्लिमेंटरी, सॉरी हे पश्चिमोत्तानासन झालं आणि आता कॉम्प्लिमेंटरी पूर्वोत्तानासन सुद्धा बघून घ्या. पूर्वोत्तानासन, पश्चिमोत्तानासन मध्ये आपल्याला फॉरवर्ड बेंड असतो आणि पूर्वोत्तानासन मध्ये आपल्याला बॅकवर्ड बेंड असतो. हे आसन तुम्ही मॅटवर बसून करा. मॅटवर आपल्याला ग्रीप बरोबर सापडते. खाली चटई किंवा चादर असेल तर आपल्याला हात पाय सटकण्याची भीती असते. पूर्वोत्तानासन दोन्ही हात पाय जुळलेले, हात जे आहेत हे आपल्या सीटच्या जवळ ठेवायचे. बघा या प्रकारे दोन्ही पाय जुळून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या सीटचा जो भाग आहे तो वर उचलायचा. थोडेसे पाय आपल्या ऍडजस्ट करायचे आणि पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. बघा, आणि मान मध्ये सैलसर सोडायची. हे झालं पूर्वोत्तानासन. पश्चिमोत्तानासन मध्ये पाठीच्या मणक्याला जो ताण आलेला असतो तो इथे प्रेशर येतो. आणि मोलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी येईल. सीटचा भाग जमिनीवर टेकवायचा आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराशी जोडले. आज रश्मिताईंचा कॅमेरा बंद आहे त्यामुळे करताना व्यवस्थित करा. दोन्ही हात आता मांडीवर ठेवायचे, मांड्यांवर. उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डावा. नजर समोर, पाठीचा कणा सरळ असेल. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. दोन्ही हातांनी आपली पावलं पकडायचा प्रयत्न करा. पायाची बोटं टाच किंवा आपल्याला जे शक्य आहे ते. बरोबर, हा छान, बरोबर आहे प्रज्ञाताई, छान छान दिसत. आणि कपाळ जमिनीच्या दिशेने जमीन म्हणजे आपल्या गुडघ्याच्या दिशेने सैल सोडा. हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पोटावरती आलेला दाब त्याकडे लक्ष. पाठीचा मणका बघा, लोअर बॅक, मिडल बॅक, त्याच्यानंतर आपलं सगळ्यात वरचा मानेचा मणका सगळं ताणलं गेलंय त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5. उलट चाल, तिथल्या तिथे सरळ. सावकाश, तिथल्या तिथे सरळ. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू इथे तिथे प्रेशर असतो. आणि आता याला कॉम्प्लिमेंटरी पूर्वोत्तानासन. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि हात आपल्या सीटच्या जवळ. हाताची बोटं तुम्ही एकतर मागच्या बाजूने घेऊ शकता किंवा
आपल्या पावलाच्या दिशेने पण ठेवू शकता, तुम्हाला जसं सहज जमेल, योग्य जमेल त्याप्रमाणे. पुन्हा नजर समोर, पाठीचा कणा सरळ. नकळत आपण जास्त पाठ मागे झुकवतो किंवा पुढे येतो, तर आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, नजर समोर असेल, दोन्ही पाय जोडले. आणि आता सावकाश आपल्या सीटचा भाग वर उचला, दोन्ही पाय थोडेसे पावलं ऍडजस्ट करा आणि पावलं जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा आणि मान मागे सैल. ठीक आहे, खूप छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. पोटापासून गळ्यापर्यंत ताण येतो, पाठीच्या कण्यावरती प्रेशर. छान. सावकाश उलटचाल, मान मध्यभागी, सीटचा भाग जमिनीवर, विश्रांती. नकळत आपल्या मनगटावरती प्रेशर जातो, तर थोडीशी हात झटकून घ्या. त्या संपूर्ण शरीराचा भार मनगटावर जातो, विश्रांती. आणि आता आपण बघणार आहोत गोमुखासन. गोमुखासन कॉन्ट्राइंडिक्शन, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त करू नका, बाकी याचे जास्त कॉन्ट्राइंडिक्शन नाहीत. गोमुखासनचे फायदे असे आहेत की हे आसन डायबिटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे, त्याचबरोबर आपला श्वसन मार्ग जो आहे तो सुधारतो, म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. तर हे कसं करायचं बघून घेऊया. इथे एक छोटस नॅपकिन जवळ ठेवू, कारण की आपण बद्ध असतो गोमुखासन करतो. गोमुखांसाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजव्या पायाने करतोय, म्हणजे बघा उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ येईल. खाली जो डावा पाय आहे सरळ तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या. बघा दोन्ही ही जी पावलं आहेत ही विरुद्ध बाजूने आपल्या सीटच्या बाहेरच्या बाजूने. हा बरोबर, बरोबर आहे, छान. रश्मीताई करताना सावकाश करा, कारण की तुमचा दिसत नाहीये मला व्हिडिओ म्हणून. बाकीच्या स्थिती घेतली आहे, ठीक आहे. दोन्ही पावलं जी आहेत ही आपल्या विरुद्ध बाजूने सीटच्या बाजूला येतात, सीटच्या. आणि थोडस आपल्याला आपण ऍडजस्ट करायचं, म्हणजे सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर जाईल. दोन्ही गुडघे एका सरळ रेषेमध्ये. आता ह्याला गोमुखासन का म्हटलं जातं, आता पुढे बघूया. डावा पाय आपला खाली, त्याच्यावर उजवा गुडघा, बरोबर. त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा, हाताची बोट जमिनीच्या दिशेने असतील, आणि मग उजव्या हाताचा तळवा. आता आपले जे पाय आहेत, दोन्ही पायांचे तळवे हे गायीच्या कानाप्रमाणे दिसतात, आणि आपलं जे हे पायाची जी स्थिती आहे, गुडघ्यांची जी स्थिती आहे ती गायीच्या मुखाप्रमाणे असते, म्हणून याला गोमुखासन असं म्हटलं जातं. ते ध्यानात्मक पट्टीतलं, आता दिसत, ते ध्यानात्मक पट्टीतलं आसन सुद्धा आहे गोमुखासन. या स्थितीमध्ये आपण बराच वेळ बसू शकतो. इथे आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे किंवा आपला बॅलन्स जो आहे हा व्यवस्थित साधला जातो. तुम्ही केलंय का रश्मीताई? दोन्ही पाय सरळ करा आणि मग कृती करा. दोन्ही पाय सरळ, आधी उजवा पाय फोल्ड करा आणि दोन्ही पाय समोर. उजवा पाय आधी फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ येऊ दे. असं नाही, फोल्ड म्हणजे वरून घ्या, डाव्या पायाच्या वरून घ्या. हा, डाव्या पायाच्या वरून, बरोबर. हा हा, ओके. आणि डावा पाय जो सरळ आहे तो खालून फोल्ड करा आणि त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या सीटच्या जवळ. ओके, दोन्ही पावलं विरुद्ध बाजूने आपल्या सीटच्या बाजूला येतात. ठीक आहे. गुडघेदुखीचा त्रास असेल तर कृपया अट्टहास करू नका, यथाशक्ती प्रयत्न करा. गुडघेदुखीचा त्रास असेल. आता पुढची कृती बघा, बद्ध हस्त कसं करायचं. बद्ध हस्त मध्ये आपल्याला उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने असा वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. डावा जो हात आहे तो खालून मागून आपल्याला न्यायचा आहे आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. बघा मी दाखवते तुम्हाला. आता इथे तुम्ही नॅपकिनचा वापर करू शकता. बघा, उजव्या हाताने डाव्या हाताची बोटं अशी पकडली, तर ही आपल्याला सहज पकडता येत नसती, तर मग हा नॅपकिन जो आहे तो नॅपकिन घ्यायचा, त्याचा रोल करायचा आणि नॅपकिनचं एक टोक एका हातामध्ये पकडायचं, दुसरं टोक दुसऱ्या हातामध्ये पकडायचं आणि थोडस दोन्ही हातांना थोडस आपल्याला ताण द्यायचा आहे. इथे ज्यांचं फ्रोझन शोल्डर आहे त्यांनी ही कृती करू नका, म्हणजे खांद्यामध्ये दुखापत असेल तर ही कृती टाळा. एक तर तुम्ही नॅपकिनच्या आधारे अशी करू शकता, किंवा ज्यांची सहज जात बोटं एकमेकांमध्ये क्लच होत असतील
त्यांनी या प्रकारे कृती करा. उजवा जो दंड आहे त्या उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतो. मान आपल्याला सरळ मध्यभागी ठेवायची आहे. नकळत ती आपण पुढे किंवा मागे झुकवतो. बरोबर, छान. पुढे किंवा मागे झुकवत असं न करता आपल्याला या स्थितीमध्ये बसायचंय. थोडं डोळे बंद, कपाळावर कोणतीही अटी नाहीये, चेहरा शांत. उजवी बाजू जी आहे ती पूर्णपणे बघा ताणली गेली आहे. कमरेपासून ते आपल्या शोल्डर पर्यंत, खांद्यापर्यंत आलेला ताण त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. उलट चाल करताना प्रथम डावा हात गुडघ्यावर येऊ देत, खालून डावा हात गुडघ्यावर येऊ देत आणि मग वरून उजवा हात. बरोबर. जो पाय खाली आहे डावा पाय प्रथम सरळ करा आणि मग उजवा. हा, छान. आणि विश्रांती घ्या थोडा वेळ. हीच गोमुखासन आपल्याला दोन बाजूनी करायचं असतं, एकदा उजव्या बाजूने आणि एकदा डाव्या बाजूने. आता हीच कृती विरुद्ध बाजू. दोन्ही पाय पुन्हा जोडलेले आहेत आणि आता सुरुवातीला आपण डावा पाय उजव्या गुडघ्याच्या वरून घेतोय आणि तो फोल्ड करतोय. त्याचं पाऊल उजव्या सीट खाली येईल, सीटच्या बाजूला, आणि मग खालून उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या बाजूला. दोन्हीही पावलं सीटच्या बाजूला येतील. आपल्याला कुठेही टाचांवर आपल्या सीटचा भाग ठेवायचा नाही. बरोबर. आणि आता उजवा पाय आपला खाली आहे. बरोबर, उजवा पाय आपला खाली आहे, त्यामुळे डाव्या गुडघ्यावरती प्रथम उजव्या हाताचा तळवा येईल आणि मग डाव्या हाताचा तळवा. दोन्ही हातांची बोटं जमिनीच्या दिशेने आपल्याला न्यायची. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. डोळे बंद, डोळे बंद. या स्थितीचा अनुभव घ्या, कारण की हे आसन ध्यानात्मक पट्टीतलं आसन मानलं गेलेलं आहे. म्हणून या स्थितीमध्ये आपण थोडा वेळ शांतपणे बसणार आहोत. लक्ष आपल्या श्वासाकडे असेल. आपल्या क्षमतेने श्वास घेऊया, सोडूया. आणि आता करूया बद्ध हस्त गोमुखासन. त्यासाठी तर डावा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर घ्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. नाही, आधी वरती सरळ घ्या. रश्मीताई, सरळ घ्या आधी, सरळ. हा, आणि मग तो मागे फोल्ड करा. मग मागे फोल्ड करा आणि खालून उजवा हात घेऊन जा मागे आणि दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. आता ही सहज गुंफवली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. मान सरळ. बरोबर, छान. आणि आता बघा, डावी जी बाजू आहे ती आता ताणली गेलेली आहे, त्यामुळे तिथले वायुकोश आता मोकळे होतात. तिथला श्वसन मार्ग शुद्ध. डोळे बंद. आसनाचा अनुभव. आणि आता उलट चाल करताना प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल, डाव्या गुडघ्यावर, आणि मग वरून डावा हात. छान. प्रथम उजवा हात गुडघ्यावर येऊ देत आणि मग डावा. आणि उजवा पाय पहिला खाली जो आहे तो सरळ करा आणि मग डावा. विश्रांती. विश्रांती. आज आपल्याला विपरीत करणी ही नवीन मुद्रा आहे. आसनच आहे पण मुद्रा पण याला म्हणतात. विपरीत करणी मुद्रा आज आपल्याला शिकायची आहे. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे ही विपरीत करणी मुद्रा. फक्त याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहे ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, म्हणजे मानेचा दुखणी असती, त्याचबरोबर ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे, डोक्याचं, म्हणजे पुन्हा एकदा जे मी पश्चिमोत्तानासनमध्ये जे तुम्हाला कॉन्ट्राइंडिकेशन सांगितले, प्रचंड डोकेदुखी असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर स्त्रियांनी आपल्या डेटच्या वेळेला, म्हणजे आपला मासिक धर्म ज्या वेळेला चालू असतो त्यावेळेला ही टॉप्सी टर्वे जे आसन आहेत, म्हणजे पाय वरती करायची, ती करायची नाही. जर जास्त त्रास होत असेल तर करू नका. मी तर नॉर्मली करते, कारण की प्रत्येकाची शारीरिक जी क्षमता आहे ती वेगवेगळी असते. जर जास्त हेवी फ्लो असेल तर अशा दिवसामध्ये विपरीत करणी मुद्रा करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे काय आहेत तर ही व्हेरिकोज वेन्सच्या ज्या आपल्या रस्ता आहेत त्या मोकळ्या होतात. व्हेरिकोज वेन्ससाठी प्रतिबंधात्मक आहे.
स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे. रक्तप्रवाह उलट्या दिशेने होत असतो, त्यामुळे आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सगळं सगळ्या प्रकारे ते सगळीकडे व्यवस्थित जातं. तर आता बघून घेऊया ही मुद्रा कशी केली जाते. पुन्हा ही ऍडव्हान्स आसन आहे. आपल्याला करताना सावकाश कृती करायची आहे. सीटचा भाग जर पटकन उचलला जात नसेल तर काही हरकत नाहीये. 90 डिग्री पाय वर ठेवून आपल्याला इथे थांबलात तरीही चालेल. फक्त आधी मी कृती दाखवते कशी केली जाते, मग आपण एकत्रित करू. इथे आपल्याला एका कुशीला पाठीवर पूर्ण विश्रांती घ्यायची. विपरीत करणी मुद्रा. इथे आपल्याला दोन्ही पाय जे आहेत ते 90 डिग्री वर घ्यायचे. आता ते समजा सहज 90 डिग्री असे वरती नाही आले, सीटचा भाग आपल्याला उचलता नाही आला, तर मग काय करायचं, रोलिंग करायचं. रोलिंग बघा कसं करायचं. दोन्ही पायाचे फोल्ड करायचे, आपल्या हातांचा बळखा द्यायचा आपल्या पायांच्या भोवती आणि आपल्याला एकदा उठून बसायचंय, पाठीवर पडायचंय. पाठीवर पडताना सीटचा भाग जो आहे हा थोडासा वर उचलायचा प्रयत्न करा आणि गुडघे जे आहेत ते आपल्या डोक्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. बघा या प्रकारे 1 2 3 आणि आता बघा 4च्या वेळेला मी कसं करते. 4. एकतर तुम्ही रोलिंग मधून पाय वरती घेऊ शकता. बघा हातांचा जो सपोर्ट आहे हा आपल्या सीटच्या इथे सीटला दिलेला आहे. हातांचा सपोर्ट सीटला दिलेला आहे. दोन्हीही पायांचे जे अंगठे आहेत ते नजरेच्या टप्प्यामध्ये आहेत. टॉप्सी टर्वे पोझिशन होते इथे. गळ्याच्या भागाला पूर्ण म्हणजे थायरॉइड आणि थायरॉइड ग्रंथींना इथे ताण दाब दोन्हीही जाणवतात. आता हा झाला एक प्रकार, म्हणजे आपण रोलिंग करून सीटचा भाग उचलू शकतो. दुसऱ्या प्रकारे सुद्धा दाखवते. आसन सोडताना मात्र बघा, पाय आधी डोक्याच्या दिशेने घेऊन घ्यायचे, दोन्ही हातांचा सपोर्ट जमिनीवर द्यायचा, डोकं न उचलता पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवायचा, दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर असतील आणि मग नियंत्रित जमिनीवर. आता ही पहिली पद्धत जी मी तुम्हाला दाखवली ही रोलिंग ने दाखवली. आणि आता ट्रेडिशनल पद्धत म्हणजे ज्यांचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे ती बघा कशी आहे. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. सीटचा भाग थोडासा वर उचलायचा, म्हणजे पावलं जी आहेत ती आपल्या डोक्याच्या दिशेने येतात. थोडासा सीटचा भाग वर उचलायचा हाताच्या आधाराने आणि मग आपल्या हातांचा आधार पुन्हा सीटला द्यायचा आणि पुन्हा एकदा आपले पाय जे आहेत हे डोक्याच्या दिशेने सरळ वरती ताणून घ्यायचे. सिलिंगच्या दिशेने दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ताणायचे. सीटच्या इथे आपल्या हातांचा आधार. ही झाली विपरीत करणी मुद्रा. पायाचे अंगठे नजरेच्या टप्प्यामध्ये येतात. आसन सोडताना पाय पुन्हा डोक्याच्या दिशेने येतील, दोन्ही हातांचा आधार जमिनीवर आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सावकाश जमिनीवर यायचं आणि नियंत्रित दोन्ही पाय खाली. ठीक आहे, सुरुवात करूया. ट्राय करून बघूया कसं होतंय. एका कुशीला वळा आणि पाठीवर थोडं विश्रांती घ्या आणि आधी रोलिंग करा. मी आता बसून जाते म्हणजे मला बघायला भेटेल तुम्ही कसं करता. आधी थोडीशी रोलिंगची प्रॅक्टिस करा. पूर्णपणे विश्रांती घ्या आधी. रोलिंग म्हणजे काय करायचं माहितीये का रश्मिताई, हा पाय फोल्ड करा, दोन्ही पाय आधी जुळून घ्या, दोन्ही पाय जुळलेले, हा आणि मग पाय फोल्ड करा. हा आणि आता आपल्या हातांचा विळखा द्या आपल्या पायांना असा समोरून समोरून समोरून, हा बरोबर बरोबर, हा छान. आणि आता एकदा उठून बसा आणि पाठीवर पडा. उठून बसा पाठीवर पडा, हा बरोबर बरोबर बरोबर. उठून बसा पाठीवर. प्रज्ञाताई हाताचा विळखा आहे ना समोरून द्या, तुम्ही खाली जो ठेवलाय ना, हा हा आणि आता करा. उठून बसा आणि हा बरोबर पाठीवर या, उठून बसा बरोबर. सीटचा भाग जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करा. हा हा छान, यथाशक्ती कृती बरोबर. ठीक आहे ठीक आहे. आणि आता पूर्णपणे पाठीवर या, पाठीवर या. हा हा ठीक आहे, हा बरोबर बरोबर रश्मिताई, ठीक आहे. डोकं जमिनीवर येऊ, डोकं जमिनीवर असं.
ठीक आहे, जेवढं उचलता येईल तेवढं उचला. ठीक आहे, सावकाश रश्मीताई, तुम्ही खाली यायला हरकत नाहीये. दोन्ही पाय सावकाश खाली. आता प्रज्ञाताई, मी तुम्हाला सांगते, तुम्ही आधी पूर्णपणे पाठीवर झोपा, दोन्ही पाय सरळ करा. आपल्याला कुठे पण त्रास नाही करून घ्यायचा आहे, यथाशक्ती प्रयत्न करायचा आहे. हा, आणि आता दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या, सावकाश. दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. हा, आणि आता आपल्या हातांचा आधार द्या सीटच्या खाली. हातांचा आधार सीटच्या खाली द्या. सीटच्या, हा, मागे हातांचा आधार द्या, सपोर्ट द्या सीटला आपल्या. आणि मग सीटचा भाग वर उचला. हा, हा, डोकं वर उचलू नका. ओके, ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. यथाशक्ती कृती. बरं, ठीक आहे. सावकाश उलटचाल करा. पाय येऊ देत खाली, पाय खाली येऊ देत. सावकाश पाय खाली येऊ देत. बरं, आता ह्या ज्या आपण मुद्रा म्हणतोय किंवा ही जी आसन आता जी ऍडव्हान्स आपण म्हणतोय, की जिथे आपल्याला पाय 90 डिग्री वर घ्यायचे असतात, सीटचा भाग उचलायचा असतो, तर इथे आपल्याला ही कृती चांगली व्यवस्थित जमण्यासाठी एक ट्रिक सांगते. आपले दोन्ही पाय भिंतीला टेकून 90 डिग्री उभे करायला शिका. भिंतीला टेकून 90 डिग्री असे उभे करायचे आणि तिथे थांबा. म्हणजे हळूहळू तुमची ती क्षमता वाढेल, तुमचे कोर मसल्स जे आहेत ते फ्लेक्झिबल होतील. म्हणजे तिथले जे स्नायू थोडेसे आपले फ्लेक्झिबल झाले की मग आपल्याला थोडासा तो सीटचा भाग अजून वरती येणं आपल्याला सोपं जाईल. म्हणजे तुम्हाला सांगू, आपले जे पाय आहेत ना, हे 90 डिग्री असे भिंतीला टेकून उभे करा. तुम्हाला जेवढा वेळ तिथे थांबता येईल तेवढं थांबायचं. 90 डिग्री असे वरती करू. हा, म्हणजे तुमचे कोर मसल्सला थोडस एकदा प्रॅक्टिस झाली की मग आपल्याला सीटचा भाग हळूहळू असा वर उचलता येईल. आता तो वर उचलायला आपल्याला हाताने सपोर्ट द्यायचा असतो. हातांनी बघा सीटचा भाग असा वर उचला. यासाठी आपल्याला बॅलन्स एक व्यवस्थित पाहिजे आणि थोडस आपल्याला कॉन्सन्ट्रेशन पण व्यवस्थित करता आलं पाहिजे. ठीक आहे, आणि मग आसन सोडताना पुन्हा पाय जमिनी आपल्या डोक्याच्या दिशेने आणि दोन्ही हातांचा सपोर्ट जमिनीवर देऊन सावकाश सावकाश कृती करायची. ही ऍडव्हान्स आसनं शिकण्याआधी आपल्याला थोडस लेग मुवमेंट आपण जास्त भर देऊया. म्हणजे सायकलिंग सारखा प्रकार जो आहे, किंवा आपण पाय दोन्ही पाय एक एक पाय 90 डिग्री जसं वर घ्यायचो, तशी ती जर आपण प्रॅक्टिस केली की मग ही ऍडव्हान्स आसनं आपल्याला करणं सोपी जातात. पुढे सर्वांगासन आहे, हलासन आहे, ही सगळी आसने जी आहेत तिथे आपल्याला सीटचा भाग वर उचलायचा आहे. तर त्यासाठी प्रॅक्टिस कुठली करायची बघा, सायकलिंग करूया. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या आणि एकेका पायाने सायकलिंग करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. जेव्हा आपण पाय खाली नेतो तेव्हा पाऊल जमिनीला लागू देईल. हा, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉक रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं आहे. दोन्ही पाय पुन्हा वरती येऊ देत आणि आता पायाचे अंगठे पकडा. पायाचे अंगठे पकडा. बघा सीटचा भाग थोडासा वर उचलला गेला, पायाचे अंगठे पकडले तेव्हा. हा, छान. आणि आता इथे थांबा, होल्ड करा थोडा वेळ, पण श्वास मात्र चालू असतील, खांदे रिलॅक्स असतील. 1 2 3 4 5. आता हेच पाय ताणा आणि जवळ घ्या. लांब करा, जवळ घ्या. लांब करा, जवळ घ्या. लांब करा, जवळ घ्या. बरोबर. लांब, जवळ. छान. लांब, जवळ. बरोबर. सावकाश पायाचे अंगठे सोडून द्या. दोन्ही हात सुरुवातीला खाली येऊ देत आणि मग हे पाय जे 90 डिग्री वर आहेत ते हळूहळू नियंत्रित जमिनीवर येऊ देत. 90 अंश, 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. विश्रांती. थोडीशी अशी घरी प्रॅक्टिस करा,
म्हणजे ही पुढची जी आसनं आहेत ही करायला आपल्याला सोपी होती, मदत म्हणजे आपल्याला खूप चांगली मिळेल. पण ह्याचे फायदे पण आपल्याला खूप सारे आहेत. विपरीत करणी मुद्रा, सर्वांगासन आणि हलासन ही 3 आसनं जी आहेत त्याला त्रिपुटी आसनं अशी म्हणतात. म्हणजे ही एका मागोमाग एक आपण जर केली व्यवस्थित तर आपले सगळे रोग आपल्यापासून दूर राहतात. पण ही तिन्ही आसनं खूप ऍडव्हान्स आसनं आहेत. विश्रांती. आणि आता करूया सुलभ मत्स्यासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण याच्या आधी पण केलेलं आहे. विपरीत करणीला कॉम्प्लिमेंटरी आसन आहे सुलभ मत्स्यासन. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली येऊ दे, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या खाली. दोन्हीही हातांची कोपरं जमिनीवर आहेत. खांदे रिलॅक्स. सर्वायकलचा त्रास असेल तर त्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि टाळूचा भाग जमिनीवर लावा. म्हणजे मान थोडीशी आतल्या साईडने. बरोबर. खांदे रिलॅक्स. आपले जे लंग्स आहेत, फुफ्फुसं जे आहेत त्याचे स्नायू आडव्या कक्षेमध्ये ताणले गेले. त्याकडे लक्ष. तोंड बंद, डोळे बंद, दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडा. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि इथे थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल करताना सावकाश डोकं सुरुवातीला वर उचलून घ्या. पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा. कनेक्टिव्हिटी गेली. ठीक आहे, आता आली विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून सॉरी पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत अर्ध धनुरासन. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. आणि आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया आणि त्याचा अँकल पकडा, म्हणजे गोडा पकडा उजव्या पायाचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. डावा पाय खाली चालेल. आणि आता आपल्याला आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासूनचा वरचा भाग, डावा हात आणि उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचलायची. डावा हात, कमरेपासूनचा वरचा भाग आणि उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा. नजर आपली उजव्या डाव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. 1 2 3 4 5. सावकाश उलट चाल. डावा हात खाली, कपाळ जमिनीवर, उजवा पाय सरळ करायचा आहे. डावा हात शरीराच्या जवळ. थोडा वेळ विश्रांती इथेच. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय फोल्ड कर, डावा पाय फोल्ड करूया, त्याचा अँकल पकडायचा. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्यायचा. आणि आता डाव्या पायात डावा पाय जो फोल्ड केलाय तो, अपर बॉडी कमरेपासूनचा वरचा भाग आणि उजवा हात जमिनीपासून वर उचलायचा. नजर आपली उजव्या हाताची बोटांकडे असेल. उजवा पाय खाली जमिनीवरच. आपण करतोय अर्ध धनुरासन. पाठीच्या मणक्यासाठी अतिशय उपयुक्त, पोटांच्या विकारांसाठी सुद्धा उपयुक्त. ठीक आहे, छान. उलट चाल करताना उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर, डाव्या पायाचा अँकल सोडून द्यायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय. बैठक स्थितीमध्ये येऊया.
आणि मग दंड स्थितीत ठेव. पाठीवर पुढे विश्रांती ठेव, बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर दंड स्थितीत ठेव. त्यानंतर दंड स्थितीमध्ये विश्रांती. माझा आवाज येतो ना? हे करणार आहोत कटी चक्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात फोल्ड करून घ्यायचे, सावकाश करून. एकदा उजव्या साईडला मागे वळायचं, मागची भिंत बघायची, हात पुन्हा फोल्ड करायचा, मग डाव्या बाजूला मागे वळायचं, मागची भिंत बघायची आणि हात फोल्ड करायचा. असं थोडंसं डायनॅमिक्स. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. बरोबर करताय. असे हात फोल्ड करा रश्मीताई. छाती बशी घ्यायचे हा, आणि बाकीच्या कृती चालू ठेवा. बरोबर. एकदा उजव्या साईडला मागे वळायचा, हात मागे घ्यायचा, उजवा हात, मग पुन्हा मध्यभागी यायचं, मग डाव्या साईडला मागे वळायचं, हात मागे न्यायचा आणि मध्यभागी. असं थोडंसं डायनेमिक करायचं. 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं, दोन्ही हात खाली, विश्रांती. करूया परिवर्तित चक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. परिवर्तित त्रिकोण. दोन्ही हात खांद्यात सरळ करायचे, यथाशक्ती कृती असेल. दोन्ही हात खांद्यात सरळ. एक श्वास वरून घेऊया, सरळ, आडवे आडवे. रश्मीताई आडवे करायचे, समोर नाही घ्यायचे, आडवे म्हणजे हात असे असे सरळ खांद्यातून बाजूला न्या. उजवा हात उजव्या साईडला, डावा हात डाव्या साईडला. हा बरोबर. नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. उजवा हात जमिनीला घासत घासत उजवा हात डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डाव्या पाऊल, त्याचा अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. आणि आता बघा, डावी बाजू उजवी बाजू, तिथे आलेला ताणतणाव, पाठीच्या मणक्याला आलेला पीळ आणि दोन्ही पायांचे स्नायू ताणले गेले. आपले लक्ष. बरोबर. सावकाश श्वास घेत घेत उजवा हात पुन्हा खांद्यातून सरळ करा. श्वास बरोबर कमरेतनं सरळ, दोन्ही हात करा. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे जास्तीत जास्त. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कमरेतनं पुढे सुद्धा. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. डाव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल, मोठा अँकल किंवा पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर सरळ, पाचही बोटं जोडलेली, नजर हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू, जोड आपल्या श्वासाची. आणि आता उजव्या बाजूने आलेला ताण, डाव्या बाजूने असलेला प्रेशर, पाठीच्या मणक्याला आलेला ट्विस्ट विरुद्ध बाजूने, याचा सगळ्याचा अनुभव घेऊया. आणि जोड आपल्या श्वासाची घेऊ. बरोबर, छान. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडून डावा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, पायांमध्ये कमी करून घ्या. विश्रांती. विश्रांती. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढे उभं राहूया.
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, डोळे बंद, दोन्ही हात जोडून घेऊया नमस्कार स्थितीमध्ये. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सूर्य देवतेचे आपण मनापासून त्याला वंदन करतोय, त्याच्याप्रती कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. आणि सूर्य देवता ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचा पाठ आपण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. उजवा पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे, टाच सिलिंगच्या दिशेने, नजर सिलिंग. चार अश्वसंचलनासन बरोबर. पाच डावा पाय मागे चतुरंग दंडासन. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल, पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन असेल, दोन्ही पाय बरोबर पसरत असतील. सहा अष्टांगासन, दोन पायाचे गुडघे, दोन चवडे, दोन हातांचे तळवे, आपली हनुवटी किंवा कपाळ आणि छातीचा भाग जमिनीवर. सहा अष्टांगासन. सात सरळ हस्त भुजंगासन. आठ पर्वतासन, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, टाचा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. आठ पर्वतासन. नऊ अश्वसंचलनासन, उजवा पाय पुढे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, टाच आणि नजर सिलिंग. बरोबर. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. अजून एक ओम मित्राय नमो नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार डावा पाय मागे अश्वसंचलनासन, पाच चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांमध्ये. नऊ डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच नजर सिलिंग. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. मुखभूती श्वासाची गती वाढवली. सूर्यनमस्कार केल्यानंतर श्वासाची गती वाढते. मग थोडस दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, आपले हात जे आहेत ते आपल्या मांडीवर ठेवायचे, नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. अवकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. प्राणायामासाठी स्थिती. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर, हातांची कोपरं रिलॅक्स, पाठीचा कणा सरळ, डोळे अवगत फिटून घेऊया. 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संपूर्ण श्वास संथ गतीने सोडून द्या. दुसरा वर्ग, खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. प्राणायामाचा श्लोक, दोन्ही हात जोडून घेऊया.
प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. त्या तिन्ही लोकांमध्ये जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा जसं माता आपल्या पुत्राचं रक्षण करते तसं तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी चांगलं आरोग्य प्राप्त करून दे. आकाश गुडघ्यांवर डोळे उघडायची घाई न करता तुमची कृती करण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुळी मुद्रा करणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तन. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले आहेतच. कपाळावर कोणतीही आटी नाही. चेहरा शांत आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घपूर. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घपूर. उजवी बंद. डावीने संथरेच. डावीने खोलवर दीर्घपूर. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूर. उजवी बंद. डावीने संथरेच. तिसरा आवर्तन. डावीने खोलवर दीर्घपूर. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवीने पूर. उजवी बंद. आणि डावीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर. पुन्हा एकदा ध्यान मुद्रेमध्ये शरीर मनाचा समतोल साधणारा अनुलोम विलोम प्राणायाम आपण आता केला आहे. त्यामुळे आपल्या श्वसन मार्गातला बदल याचा आपला आपण मागोवा किंवा अनुभव घेऊया. आज आपण पाहणार आहोत सितकारी प्राणायाम. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय उपयुक्त असा हा प्राणायाम आहे सितकारी प्राणायाम. हा कसा केला जातो? ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी हा प्राणायाम करणं टाळायचं आहे. या प्राणायामामध्ये आपल्याला एक विशेष अशी काळजी घ्यायची आहे की हा प्राणायाम मोकळ्या हवेमध्ये स्वच्छ ठिकाणी करायचा आहे. कुठल्याही प्रकारचं धूळ किंवा प्रदूषण किंवा धूर नसावा, जेणेकरून आपल्या पोटामध्ये हे धुळीचे कण जातील. कारण की या प्राणायामामध्ये आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने सोडायचा. तर इथे आपल्याला आपले ओठ जे आहेत हे विलग करायचे, दातावर दात लावायचे, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा सिट असा आवाज येतो, म्हणून याला सितकारी प्राणायाम असं म्हटलं जातं. बघा या प्रकारे ओठ बंद, तोंड बंद आणि नाकाने संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा सरळ, खांदे कोपरशेती, डोळे बंद. दातावर दात लावून घ्या. ओठ विलग, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये असेल. तोंडाने खोलवर दीर्घपूर हवा आतमध्ये भरून घ्या. तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या संपूर्ण जबड्यामध्ये कंठापर्यंत. दुसरा वर्तन. ओठ विलग, दातावर दात, जीभ दोन्ही दातांच्या मध्ये. तोंडाने खोलवर दीर्घपूर. तोंड बंद आणि नाकाने संथरेच. ओठ विलग, दातावर दात,
तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, तोंड बंद, नाकाने संथ रेचक. संपूर्णपणे शीतलतेचा अनुभव, शांततेचा अनुभव. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घेतली आहे पद्मासन, अर्ध पद्मासन, ती सोडून घ्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. आज आपण शवासनामध्ये भ्रामरी प्राणायाम करू. सावकाश एका कुशीला मिळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला असतील. दोन्ही हात शरीरात बसलेला लांब असतील, हातांची बोटं अर्धवट पेटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले, चष्मा असेल बाजूला काढून घ्यायचे. आज आपण जी काही साधना केली, जी नवीन आसनं पाहिली, त्याचा आपण मनातल्या मनात मागोवा घेऊया आणि त्याची स्थिती आठवण्याचा प्रयत्न करूया. बैठक स्थितीमध्ये आज आपण पश्चिमोत्तानासन, पूर्वोत्तानासन आणि गोमुखासन ही 3 नवीन आसनं पाहिली. शयन स्थितीमध्ये केलेलं विपरीत करणिका, पोटावर पडून केलेलं धनुरासन, अर्ध धनुरासन. दंड स्थितीमध्ये त्रिकोणासन, सूर्यनमस्कार, त्याच्या 12 स्टेप्स आणि प्राणायामामध्ये केलेला सितकारी प्राणायाम. या सगळ्याचा क्रम आठवूया. आणि हे करत असताना एखादा स्नायू अवयव ताणला गेला असेल, तो शवासनाच्या माध्यमातून शिकतो. त्याआधी आपण करतो भ्रामरी प्राणायाम. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स, शिथिल. नाकाने एक श्वास भरून घ्या, तोंडाने संपूर्ण हवा सोडून द्या. सगळी मानसिक अशुद्धी, शारीरिक अशुद्धी त्या श्वासावाटे बाहेर पडलेल्या. आणि करूया भ्रामरी प्राणायाम. यथाशक्ती खोल दीर्घ पूरक आणि रेषक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर, आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत या कंपनांची अनुभूती आपल्याला आता मिळत आहे. त्याचा आपण अनुभव घेत आहोत. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. मन अगदी शांत, प्रसन्न झालेला आहे. या सगळ्याचा आपण या क्षणी अनुभव घेत आहोत. भ्रामरीची अनुभूती चिदानंदकारी असा हा प्राणायाम. त्यामुळे आलेली मनाला शांती, प्रसन्नता, छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मनामध्ये कोणतेही विचार नाहीये. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण एक स्वतःला संकल्प देऊया. मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. मला कोणतीही शारीरिक मानसिक व्याधी नाही आणि माझं हे आरोग्य असंच उत्तम राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करीत आहे, यथाशक्ती करत आहे. माझा रोजचा 1 तास आम्ही स्वतःला देत आहे.
माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झाले. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. आणि त्यामुळे मी जीवनामध्ये जे माझं ध्येय ठरवलेलं आहे तिथे माझी वाटचाल अत्यंत व्यवस्थित सुरू आहे. आणि जरी कोणतीही अडचण आली तरीही माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती अतिशय उत्तम आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ती डगमगणार नाही एवढं सामर्थ्य मला या क्षणी प्राप्त झालेलं आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आरोग्यम धनसंपदा या श्लोकाप्रमाणे माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. समत्वम योग उच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं मानसिक आरोग्यही संयमित आहे, स्थिर आहे, शांत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावरती शांती, प्रसन्नता, आनंद मिळत आहे. आणि या अनुभूतीचा मी आता आनंद घेत आहे. समाधान मला होत आहे. शवासनाची स्थिती कितीही आनंददायी आणि आरामदायी असली तरीही योग कर्म सुकौशल्य या श्लोकाप्रमाणे आपल्याला आपली जी नित्य कर्म आहे ती पुन्हा एकदा सुरू करायची आहे. आणि त्यासाठी जाणीव आपल्या देहाकडे घेऊन यायची आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करायचं, त्यांना वंदन करायचे आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. दिवसातून एकदा तरी आपण आपल्या आई वडिलांचं, आद्य देवतेचं, आपल्या गुरुचं स्मरण करायचं, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. प्रचंड ऊर्जा आपल्याला त्यामुळे मिळते, प्राप्त होते. आपलं मानसिक सामर्थ्य वाढते. ही सर्व शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देते. आणि सकाळ या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घेऊया. दोन्ही सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरात असेल. दोन्ही पाय फोल्ड करा आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. या स्थितीचा आनंद घ्या. डाव्या कुशीला वळून त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. आणि मग सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमनंतर. जोडलेले हा श्वास घे डोक्याच्या दिशेने कर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकले. जोडलेले हात कपाळ जमीन. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. शरणागत भाव नतमस्तक. श्वास घेत घेत कमरेतून सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मधून नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. जिथून सुरुवात तिथे शेवट. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता.
शुभरात्री. मीटिंग एंड करवाइए.